First of all, I am not came here for telling my success story. This is actually a struggle story because I am not a successful girl. सध्या तरी. Hello everyone, myself Samiksha, just a first year nursing student in Nagpur. And today I'll tell you की फक्त जस्ट एक नर्सिंग स्टुडंट बनण्यासाठी मला किती पापड लाटावे लागले. जर तुम्ही CET थ्रू ॲडमिशन केलं आहे तर तुम्ही माझं दुःख समजू शकता. रजिस्ट्रेशन, एक्झाम डेट, हॉल तिकीट, स्कोर कार्ड, ऑब्जेक्शन ट्रॅकर, सीट मॅट्रिक्स, मेरिट लिस्ट, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, ॲडमिशन, बेटरमेंट. 12वीची एक्झाम तरी बी ठीक होती, म्हणजे एक्झाम दिली, रिझल्ट आला, बस खतम. बट दिस हेडेक वेन माय होल गँग डिसाइडेड टू बिकम ॲन इंजिनियर, आय वॉज क्रेझी की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. So when they choose technical, I run for medical. Now I am studying in a Akar Institute of Nursing, which is located in Hingna. जास्ती खुश होण्याची गरज नाही because this is look like. कारण मी विजिट केलं होतं with my papa. This is true. Basically I was telling my papa, पापा ये कॉलेज देख रहे हो? हाँ, यही आपको 4 साल लुटेगा. कारण ते प्रायव्हेट आहे. याची आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ते आमच्या रिलेटिव्हनं. आणि मी हे असंच नाही म्हणत आहे, हे पीक बघा. बेसिकली माय मम्मी टेलिंग मी कोण काय म्हणलं, पोरीला शिकवून ते तुम्हाला पैसे देणार आहे का? जवळपास शिकायला पाहिजे होतं. शिकणारे कोटं बी शिकतात. लफडे दिसून आले तर निघल शिकवणं. नर्सेस ते का मोठं त्याच्यात, आणि पुन्हा बरंच काय. अजून मी कॉलेजला जायची आहे, ड्युटी बहुत दूर. सो लेट्स ब्रेक एव्हरीथिंग. फर्स्ट, पोरीला एवढ्या महागड्या शाळेत शिकवून ते तुम्हाला पैसे देणार आहे का? नाही, मी माझ्या मम्मी पप्पाला पैसे कशाला देईन? मी तर त्यांना पैसे देईन ना, कारण त्यांनी मला एवढं चांगल्या प्रकारे मोटिवेट करतायत, तर मी त्यांना पैसे देईन. ते डिझर्व करतात माझ्या ड्युटीचे पैसे. अजून नोकरी लागायची आहे. ओके, मी फक्त स्टुडंट आहे. हां, पण याच्यावर माझ्या पप्पाने उत्तर दिलं म्हणा. हां, ती म्हटले की नको देव, ते सुखानं राहिली तेच आम्हासाठी बहुत चांगलं आहे. तिनं 2 पैशाची सुखाची नोकरी केली तेच आम्हासाठी बहुत चांगलं आहे. अँड सेकंड, जवळपास शिकायला पाहिजे होतं. मी कुठं शिकेन ते मी डिसाईड करेन ना, ते नाही. आणि जरुरी थोडी आहे की प्रत्येक मुली बाहेरगावी संधीचा फायदा घ्यायसाठी जातात. काही मुली आपला कॉन्फिडन्स वाढवासाठी बी जातात, अँड आय एम वन ऑफ देम. आणि जेव्हा तुम्ही ते चांगले मोठे मेडिकल कॉलेज बघाल ना, तेव्हा असं नाही म्हणणार की जवळपास शिकायला पाहिजे होतं म्हणून. 3, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, लफडे दिसून येतील तेव्हा निघेल शिकवणं. वेल, मी याच्यावर तर काही बोलू नाही शकली, बट माझ्या मम्मीने उत्तर दिलं, अँड दॅट वॉज, काय करेल जास्तीत जास्त घेऊनच पडेल ना, परू दे, आमचं नाक खसक, तुझं नाही. अँड आय वॉज लाईक, हेच तर मम्मी पाहिजे, हेच तर मम्मी पाहिजे. हो, नर्सेस तर वे एवढं कोणतं मोठं शिक्षण वे. पप्पा, मी, दादू असे आम्ही बसलो होतो, आणि ती एक बाई समोर बसली होती. जी हे म्हटलं ती एक बाई अशी समोर बसली होती. अँड माय फ्रस्ट्रेशन लेवल की मी तिचं डायरेक्ट नाव घेऊ शकतो, बट. आणि माझा भाऊ 19-20 वर्षात ज्यानं माझी कधी बाजू घेतली नाही, तो तिला म्हणतो, आणि तुझी पोरगी तेवढंसं बी नाही करू शकली. अँड आय वॉज, दादू तसं नाही बोलायचं, पण दादू तसंच बोलायचं. म्हणजे समजता तुम्ही, जेव्हा पूर्ण जण माझ्या अपोजिट होते. माझी फॅमिली फक्त माझ्यासोबत होती. अँड द बिगेस्ट लेसन आय लर्न की वाईट काळात फक्त आपली फॅमिली आपल्यासोबत राहते. आणि जेव्हा पॉसिबिलिटी नव्हती दिसत की माझं ॲडमिशन होईल तिथं, तेव्हा माझे पप्पा असं पाळण्यावर बसले होते, आणि मी त्यांचे पाय धरून लहान लेकरासारखं रडत होती की पप्पा, आपल्याला एवढं स्वप्नच नाही पाहिलं पाहिजे होतं, आपल्याला पहिलं समजायला पाहिजे होतं की एवढे पैसे भरावे लागतील, असं लहानच्या लेकरासारखं. कारण मेन प्रॉब्लेम होता पैशांचा. आणि असं नव्हतं की पप्पाला पैसे भरायचे नव्हते, ॲक्च्युली त्या कंडिशनमध्ये तेव्हा जवळ पैसे नव्हते, तो प्रॉब्लेम होता.
पण मग पुन्हा जेव्हा कॉल आला कॉलेजमधून की ॲडमिशन करता की नाही म्हणून, तर आय आस्क देम फॉर बेटरमेंट अँड दे टोल्ड मी टू पे 80,000 इन द फॉर्म ऑफ DD चेक. अगेन पैशांची प्रॉब्लेम. बट मग कॉलेजवाले रेडी झाले की ते म्हटले की जर तुम्ही ॲडमिशन करत असाल तर आम्ही इन्स्टॉलमेंट थ्रू पैसे घेऊ. तर मग काय, माय फादर हू वॉज सफरिंग फ्रॉम एक्स्ट्रीम स्टमक पेन, ते उठले, कोणीतरी त्यांच्या ओळखीचे व्यापारी होते त्यांच्याकडे गेले, त्यांना 45K पर्यंत पैसे मागितले उसने, आणि मग आम्ही ते पे केले. आणि मग जेव्हा माझी मम्मी तेलंगणामधून आली काम करून, तर तिने पैसे मग ज्यांना उसने मागले होते त्यांना देऊन दिले. सो धिस इज द जस्ट नर्स स्टोरी. तर ही आहे एक जस्ट नर्सिंग स्टुडंटची स्टोरी. मग मला कोणी जस्ट नर्स म्हणेल तर मला राग नाही येणार. मी असं नाही म्हणत आहे की मी जास्ती स्ट्रगल केलं, माझ्याच पॅरेंट्सनी केलं. होऊ शकते की माझ्यापेक्षा बी बाकी स्टुडंटना जास्ती स्ट्रगल करावं लागलं. पण आमची आता मला ज्या टिप्स द्यायच्या आहेत त्या द्या. कमेंट सेक्शन इज ओपन फॉर यू. बाय बाय. अबे यार.